तर भावांनो, बाळूमामांच्या उपवासाबद्दल सविस्तर आपण आता सांगणार आहे. तर भावांनो, आता 9 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून बाळूमामांचे उपवास चालू होत आहेत. तर बाळूमामांच्या उपवासामध्ये तुम्ही खिचडी, शाबू, भगर तसेच इतर कोणतेही जास्त शाबूच्या प्रकारातले पदार्थ असतील ते तुम्ही खाऊ शकत नाही आहे. तर ते उपवासाला आपल्या मामांच्या चालत नाही आहेत. तर तुम्ही काय खायचं आहे, त्याच्यामध्ये फळे म्हणजे काय, केळी, सफरचंद, त्या म्हणजे पेरू अशी जी फळे आहेत ती तुम्ही फळे खाऊ शकता. तसेच चहा, दूध आणि खारीक याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बाळूमामांच्या उपवासाला चालत नाही आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर बाळूमामांचे उपवास करणार असाल तर दिनांक 9 तारखेला तुम्ही सकाळी उपवास करायचा आहे. उपवास खडतरच करायचा आहे, पण तो उपवास तुम्ही 9 तारखेला संध्याकाळी सोडू शकता. संध्याकाळी तुम्ही भाजी, भाकरी, चपाती या प्रकारचा अन्न खाऊन तो उपवास देवाला नैवेद्य दाखवून सोडू शकता. आणि 10 तारखेपासून तुम्हाला 16 तारखेपर्यंत खडतर उपवास करायचा आहे मित्रांनो. जय बाळू.